हॅलो, नमस्कार सर्वांना. पहिल्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे आणि आम्ही निघालो होतो अक्कलकोट सोलापूर दर्शनाला, तुळजापूर भवानी मातेच्या आणि स्वामी समर्थांच्या. तर आमची ट्रेन होती रात्री 12 वाजताची आणि ती ट्रेन आम्ही पकडली म्हणजे पकडली नाही. ॲक्चुअली आमचं रिझर्वेशन होतं आणि आमचं रिझर्वेशन 5 नंबर वेटिंग लिस्टवर कॅन्सल झालं. त्यानंतर आम्हाला एक पोलिसांनी लहान बाळ बघून आम्हाला एका लेडीज कोचमध्ये बसवलं आणि आम्ही उतरलो सकाळी 7:30 वाजता अक्कलकोट स्टेशनला. अक्कलकोट स्टेशनला उतरून आम्ही असे स्टेशनवरून चालत होतो. स्टेशनला उतरल्यानंतर आम्हाला काही माहिती नव्हतं की इथून नेमकी ऑटो पकडायची. टाइम आलो होतो अक्कलकोटला, तर कुठून रिक्षा पकडायची, कुठून ऑटो जाते. तर आम्हाला बाहेरून, स्टेशनच्या बाहेरून एक ऑटोवाले भेटले. शेअरिंग ऑटोने आम्ही आता अक्कलकोट स्टेशनवरून ऑटो पकडून आम्ही आता निघालो अक्कलकोट स्वामी समर्थांच्या मठात. स्वामी समर्थांच्या मठात आलो. त्यानंतर आम्हाला खूप असं प्रसन्न वाटायला लागलं, कारण आम्ही फर्स्ट टाइम आलो होतो. आणि आता आम्ही चाललो आहोत गाभाऱ्यात. गाभाऱ्यात आम्हाला हे दर्शन इतकं सुंदर भेटलं. गुरुवारचाच दिवस होता आणि आम्हाला अजिबात गर्दी भेटली नाही. आणि आमच्या शिवांशला पण खूप मजा येत होती, कारण आम्ही त्याला आधीच सांगितलं होतं की आपल्याला स्वामी बाप्पांकडे जायचंय. तो स्वतःहून स्वामी बाप्पांचे जिथे जिथे फोटो दिसत होते तिथे तिथे उभं राहून नमस्कार सारखा करत होता. आणि त्याला स्वामी बाप्पा खूप आवडतात. स्वामी आजोबा म्हणतो तो. स्वामी बाप्पा, स्वामी बाप्पा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, हे इतकंच नामस्मरण तो करत असतो. कधी तोंडात आलं की श्री स्वामी समर्थ. त्याला आम्ही सांगितलेलं आपण आता स्वामी बाप्पांना भेटायला जायचं आहे. तो सारखा आम्हाला विचारत होता, कुठे आहे स्वामी बाप्पा, कुठे आहे स्वामी बाप्पा. आम्ही त्याला सांगितलं, थांब आता चालत चालत जायचं इथून आणि मग आपल्याला स्वामी बाप्पा भेटेल. त्याने तिथेही खेळणं चालू केलं. त्याला इतकं छान वाटत होतं आणि आम्हालाही आतमध्ये गाभाऱ्यात शिरल्यानंतर इतकं सुंदर वाटत होतं. बघा किती गर्दी आहे, पण आम्हाला अजिबात गर्दी ती जाणवलीच नाही. खूप छान प्रकारे आमचं दर्शन झालं. स्वामींची व्हिडिओ काढायला मिळालीच नाही, कारण की समोर आल्यानंतर काय करू काय नको असं होत होतं. नंतर आम्ही स्वामींचा आजूबाजूचा परिसर बघितला. खूप छान होतं. खूप छान प्रकारे सर्व हँडल करतात सर्व तिकडे. आणि खूप मस्त, म्हणजे असं शब्दात व्यक्तच करू शकत नाही, इतकं छान आणि प्रसन्न वाटत होतं आम्हाला तिथून. नंतर आम्ही निघालो सोलापूर तुळजापूर भवानी मातेच्या मंदिरासाठी. तो प्रवास आम्ही तिथलेच एक ट्रॅव्हल्सवाले होते, त्यांची आम्ही गाडी बुक केली होती अक्कलकोटला येण्याआधीच. मग आमचं दर्शन झाल्यानंतर त्यांनी आम्हाला अक्कलकोट मंदिर परिसरातून पिकअप केलं आणि आम्हाला तिथून आता सोलापूर तुळजापूर भवानी मातेच्या मंदिरामध्ये घेऊन चाललेले आहेत. तिथे पोहोचताना आम्हाला थोडा लेट झाला, कारण आम्ही मध्ये 1-2 पॉइंट बघितले, पण त्याचं व्हिडिओ शूटिंग करता आलेलं नाही. आता आम्ही चाललो तुळजाभवानी मंदिरामध्ये. तिथेही गेल्यानंतर इतकं सुंदर वाटत होतं, कारण आम्ही तिथे सुद्धाही फर्स्ट टाइमच जात होतो. म्हणून फर्स्ट टाइम गेल्यामुळे आम्ही छान प्रकारे अशी ओटी घेतली होती. म्हणजे त्यामध्ये सर्वच होतं, शृंगार वगैरे सर्व. तिथेही खूप गर्दी होती. संध्याकाळी 8 वाजता आमचं दर्शन झालं. खूप गर्दी होती तिथे पण. आम्हाला खूप लाईनीमध्ये उभं राहावं लागलं. 2 तास आमची लाईनमध्ये तिथे गेले. पण काय नाही, ते 2 तास पण आम्हाला 5-10 मिनिटासारखे वाटायला लागले होते. बाळाने पण आमच्या खूप छान प्रतिसाद दिला, म्हणजे काही रडारड नाही, काय नाही. तो पण असा पायऱ्या चढत चढत वर आमच्यासोबत देवीच्या भेटीसाठी आतुर झाला होता. कारण की त्याला सुद्धा माहित नव्हतं की आपण कुठे चाललोय, काय करतोय. फक्त समोर बाप्पा दिसले की पाया पडायचं, बस इतकंच त्याला माहिती होतं. आणि आम्ही पोचलो देवीच्या गाभाऱ्यात. बघा, देवीचं दर्शन तर घेता नाही आलं, पण हे शिवांशी त्याच्या पप्पांसोबत फोटो रील्स बनवण्याचं काम चालू होतं, की आमचा असा फोटो काढा, आमचा तसा फोटो काढा, आम्ही इथून जाणार, आम्ही तिकडून जाणार, इथे फोटो काढा, तिथे आणि आता आम्ही निघालो पुन्हा परतीच्या प्रवासाला घरी जाण्यासाठी. पुन्हा आम्ही तीच गाडी बुकिंग केली आणि आम्ही पोचलो वंदे भारत ट्रेनच्या तिकीट बुकिंग केलं होतं तिथे. तर आम्ही पुन्हा निघालो आहोत आमच्या घरी मुंबईला. शिवांश खूप एक्साइट होता ट्रेनमध्ये बसण्यासाठी, कारण की फर्स्ट टाइम होतं. ठीक आहे, चला टाटा, बाय बाय. थँक्यू ब्लॉग बघितल्याबद्दल. श्री स्वामी समर्थ.